वैकुंठ एकादशी या शुभ दिवशी भाविक भक्त भगवान विष्णूची पूजा करतात, उपवास करतात आणि मंदिरांना भेट देतात. ते आशीर्वाद घेण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री हरी स्तोत्रमचा जप करतात. भक्तिभावाने व्रत पाळल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे भक्त मानतात. ही एकादशी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रमुख सण म्हणून साजरी केली जाते. विशेषतः तिरुमाला तिरुपती मंदिरात हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात आणि भगवान व्यंकटेश्वराची प्रार्थना करतात. वैकुंठ एकादशीला मार्गशीर्ष शुक्ल एकादशी असेही म्हणतात. पंचांगानुसार या महिन्यातील एकादशी 23 डिसेंबर म्हणजेच शनिवारी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. वैकुंठ एकादशीच्या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. पंचांगानुसार डिसेंबर महिन्यात 23 तारखेला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8:16 पासून एकादशी तिथी सुरू झाली असून ही तारीख 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:11 वाजता संपेल. वैकुंठ एकादशीच्या पारणाचा शुभ मुहूर्त 24 डिसेंबर रोजी सकाळी 7:11 ते 9:15 पर्यंत आहे. वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने या पावन पर्वावर विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीहरी स्तोत्रम पाठ करण्यासह ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच श्रीकृष्ण महामंत्र जपाचा भाविक भक्तांकडून अखंडितपणे जप केला जातो. शनिवारी वैकुंठ एकादशी निमित्ताने अमरावती येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथे वैकुंठ एकादशी सोहळा साजरा होणार आहे. सकाळी देवालयातून पालखी निघणार असून वैकुंठ द्वार उघडण्यात येणार आहे. वैकुंठ एकादशी निमित्त सकाळी 5 वाजता प्रभू श्री व्यंकटेश भगवान यांची पूजा अर्चा व अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता वैकुंठ द्वारातून पालखी काढण्यात येणार आहे. सदर पालखी खत्री कंपाऊंड, जयस्तंभ चौक, बेस्ट सिनेमा मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचणार आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला स्थापित वैकुंठ द्वार वर्षातून केवळ वैकुंठ एकादशीलाच उघडण्यात येत असते. हे विशेष. त्यामुळे भाविक भक्तांना व्यंकटेश्वर धाम मंदिराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा. वैकुंठम श्री व्यंकटेश धाम अमरावती येथील वंश परंपरागत विश्वस्त श्री गोविंद रतनलाल दायमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जय गोविंद जय बालाजी. सर्व भक्तांना निवेदन करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे वैकुंठ एकादशीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पावन पर्वावर सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. मंदिरातर्फे वेद पठण आणि विविध आयोजन करण्यात येत आहे. विष्णू सहस्त्रनामचं पठण करण्यात येणार आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा. सकाळी 6 वाजता वैकुंठद्वार उघडण्यात येणार आहे. त्यामधून व्यंकटेश भगवानची पालखी निघणार आहे. रामानुज स्वामींना दर्शन देण्याकरता वैकुंठद्वार उघडण्यात येत असते. त्याचप्रमाणे इथे पण रामानुज स्वामी दर्शन घेणार आधी बालाजींचे सकाळी 6ला मंदिराची वैकुंठद्वार उघडण्यात येणार आहे. आणि दर्शनाकरता सकाळी 6 ते 11:30 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10:30 पर्यंत मंदिर उघडण्यात येणार आहे. वैकुंठद्वारच्या द्वारमधून दर्शन घेऊन वैकुंठद्वारमधून निघून आपण आपले जीवन धन्य करावे अशी विनंती सर्व व्यंकटेश भक्तांना निवेदन करतो की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. जय गोविंद जय बालाजी. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.